मुलाने आईला आणि 4 बहिणींना घराबाहेर हाकलून दिले. मयूरने आपल्या आईला सांगितले, आई, तू तुझं सामान बांध आणि तुझ्या 4ही मुलींना घेऊन माझ्या घरातून निघून जा. आत्ता मी तुला माझ्या घरात ठेवू शकत नाही. मुलाचं हे बोलणं ऐकून आशाताई उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या म्हणाल्या, या उतरत्या वयात मी 4 तरुण मुलींना घेऊन कुठे जाऊ? या मोठ्या शहरामध्ये तुझ्याशिवाय मला दुसरा कुणाचा आधार नाही. तुझ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाही. जर तू मला आणि तुझ्या बहिणींना घरातून बाहेर काढलंस तर आम्ही कुठे जाणार? आशाताईंचं हे बोलणं ऐकून त्यांच्या सुनेनं रागानं बाहेर येऊन म्हटलं, आम्ही तुमचा आणि तुमच्या मुलींचा ठेका घेतलेला नाही. तुम्ही सगळे गावातले गावंढळ लोक आहात. तुमच्यामुळे मी माझ्या मैत्रिणींमध्ये सुद्धा बसायला जात नाही. तुम्हाला आमच्या घरात ठेवून मला किती लाज वाटते हे मलाच माहीत आहे. आता मी अजिबात सहन करणार नाही. मी हायफाय सोसायटीमध्ये राहते आणि माझ्या सर्व मैत्रिणीही हायफाय सोसायटीत राहतात. तुम्हा लोकांमुळे मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलावू शकत नाही. तुम्हाला पाहून ते लोक माझ्यावर हसतात. म्हणून तुम्ही या घरातून बाहेर व्हा. मला माझ्या घरात स्वतंत्र जगायचं आहे. आशाताई म्हणाल्या, तू तर आम्हाला पाठीमागची एक खोली दिली आहेस आणि आम्ही मायले की तुझ्या एवढ्या मोठ्या घरात देखील येत नाही. जसं तुम्ही सांगता आम्ही तसंच जगतो. तरी देखील तू आम्हाला घरातून का बाहेर काढत आहेस? मग आशाताई आपल्या मुलाकडे पाहून म्हणाल्या, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तूच तुझ्या बहिणींचा आधार आहेस. तू विसरलास का? तुझ्या बाबांच्या मृत्यूच्या वेळी तू त्यांना वचन दिलं होतं की तुझ्या आईची काळजी घेशील, तुझ्या बहिणींचे शिक्षण पूर्ण करशील आणि त्यांचं लग्नही करून देशील. असं म्हणून तू गावातली जमीन विकायला लावलीस की मला आणि तुझ्या बहिणींना शहरात ठेवशील. तू म्हणालास म्हणून गावातलं घर आणि जमीन दोन्ही विकली. वडिलांच्या नंतर तू मोठा भाऊ आहेस तुझ्या बहिणींना सांभाळण्यासाठी. पण तुला तुझ्या जबाबदारीपासून दूर जायचं आहे. आता आम्ही गावी परत जाऊ शकत नाही कारण तिकडे आमचं ना घर राहिलं आहे ना जमीन. तेव्हा त्यांची सून त्यांच्या खोलीतून एक बॅग घेऊन सगळे कपडे पॅक करून त्यांच्यासमोर फेकून देते. मयूर, तुझी आई या घरामध्ये एक दिवसही त्यांच्या मुलींबरोबर राहील तर समज मी या घराला सोडून माझ्या माहेरी जाईल. माझ्या बाबांना सांगेन तुमच्या जावईऐवजी दुसऱ्या कोणाला तरी बिझनेस पार्टनर बनवा. हे ऐकून मयूर घाबरला आणि म्हणाला, नाही नाही, असं कसं तू माहेरी जाणार? मी तुला कुठे जाऊ देणार नाही. मयूरला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती की आज तो त्याच्या सासऱ्यांमुळे एवढ्या मोठ्या बंगल्यात उभा आहे. त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनर असल्यामुळे त्या मोठ्या गाड्या आहेत. हे सगळं आपल्या सासऱ्यांमुळेच आहे आणि जर ते आपल्यावरती नाराज झाले तर माझ्या आयुष्यातला आराम माझ्याकडनं हिसकावून घेतला जाईल. आता हा विचार करून मयूर दरवाजात उभा राहिला. बॅग उचलून आईच्या हातात देऊन म्हणाला, आई, तुला ऐकायला येत नाही का? तू अजूनही दरवाजात उभी आहेस. या घरातून निघून जा तुझ्या मुलींना घेऊन. तेव्हा मोठी बहीण जी 20 वर्षांची होती ती म्हणाली, दादा, तू आईबरोबर असा व्यवहार करू शकत नाही. मोठा भाऊ तर वडिलांच्या समान असतो. लहानपणी आपण सर्व सहन एकत्र खेळत होतो. मला तर माझ्या भावावर गर्व होता. पण आज तुझा व्यवहार बघून मन खूप उदास झालं आहे. मला वाटलं होतं की बाबांच्या जाण्यानंतर तू आमची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार करशील. तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. आज तुझ्याकडे सगळं काही आहे. इतका मोठा बंगला, मोठी गाडी, भरपूर पैसा आहे. मग तुझ्या आईला आणि बहिणींना तुझ्याजवळ ठेवू शकत नाही का? त्यावर त्याची पत्नी ओरडून म्हणाली, घरातल्या एका कोपऱ्यात तुझ्या आईला ठेवलं असतं, पण तुझी आई सगळी फौज आपल्याबरोबर घेऊन चालते. आता 4-4 मुलींना ठेवणं हे आमच्यानं पेलत नाही. जे तुम्हा लोकांना आमच्या घरात ठेवू म्हणून तुम्ही माझ्या घरातून निघून जा. हे घर माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. या घरावर फक्त माझा आणि माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे.
खरं तर त्याच्या पत्नीला ही चिंता होती की तिचा नवरा आपली आई आणि बहिणीच्या प्रेमामध्ये त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च करण्यासाठी तयार होईल. म्हणून त्याच्या पत्नीनं अगोदरच हा प्लॅन बनवला होता की आई आणि मुलींना घरातून बाहेर काढणं योग्य आहे आणि मयूर पण आपल्या ऐशोआरामासाठी आपल्या आईला आणि बहिणींना सोडण्यासाठी तयार होता. त्याच्या पत्नीला पण चांगलं माहीत होतं की मयूरसाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या आई आणि बहिणीपुढे तो आपली लक्झरी लाईफ कधीच सोडणार नाही. असा विचार करून ती म्हणाली, म्हातारे तुला ऐकायला येत नाही का? उचल सामान आणि माझ्या घरातून जा. तेव्हा मोठी मुलगी म्हणाली, वहिनी तुम्ही आता एकही शब्द बोलू नका. खूप अपमान केला आईचा. जर एक शब्द अजूनही बोललात तर आमच्या इतकं वाईट कोणी नाही. त्यावर त्याची पत्नी मयूरला म्हणाली, बघ तुझी बहीण तर अशी बोलत आहे जशी कुठली महाराणी आहे. मग त्याची बहीण म्हणाली, महाराणी असो किंवा नसो, पण तुमचा एकही फालतू शब्द आत्ता ऐकणार नाही. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये राहत होतो तोपर्यंत आम्ही खूप काही सहन केलं. तुमच्या घरातलं सगळं काम आम्ही मायलेकी करत होतो, फुकट ठेवत नव्हते तुझ्या घरामध्ये आम्हाला. आता या सगळ्या कामासाठी तुला एक कामवाली ठेवावी लागेल, तेव्हा तुला आमची किंमत माहीत पडेल. तेव्हा त्याची पत्नी पुन्हा मयूरला म्हणाली, बघितलं तुमच्या बहिणींचा तोरा, हातामध्ये पैसा नाही पण अंगात किती गुर्मी आहे ती. तेव्हा मयूरची बहीण म्हणाली, वहिनी ही गुर्मी नाही तर स्वाभिमान आहे. आशाताईंनी आपल्या लेकीला शांत करत म्हटलं, बाळा तू शांत हो. शहरामध्ये येऊन मुलगा एवढा बदलून जाईल याची कधीही कल्पनाही केली नव्हती आपण. मग आशाताई मयूरला म्हणाल्या, बेटा आत्ता आम्ही तुझ्या घरातून जात आहोत. जाता जाता आशाताई आपल्या सुनबाईला म्हणाल्या, सुनबाई तुला ज्या पैशाचा आणि संपत्तीचा एवढा गर्व आहे, एक दिवस बघ माझ्या मुली तुझा हा गर्व तोडून ठेवतील. एक दिवस त्या यशस्वी शिखरावरती असतील ज्याची तुम्हाला कधीच अपेक्षा देखील नसेल. आशाताईंचं बोलणं ऐकून ती हसून म्हणाली, अरे वा, तुझ्या मुलींना झाडू आणि फरशी करण्याशिवाय येतं काय? दुसऱ्याच्या घरी जाऊन फक्त हेच काम करू शकतात, यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाहीत. माझी बरोबरी कधीच करू शकणार नाहीत. असं म्हणत तिनं कपड्याने भरलेली बॅग बाहेर फेकली आणि आशाताई आणि त्यांच्या मुलींना धक्का देऊन घरातून बाहेर काढलं. ती म्हणाली, परत चुकूनही माझ्या घरी येऊ नको. आशाताई आपल्या मुलाकडे खूप आशेने पाहत होत्या, पण मुलगा काही न बोलता मान खाली घालून घरामधून निघून गेला. मुलाचं असं गप्प बसणं आशाताईंच्या मनाला खूप लागलं होतं, पण त्या काय करू शकणार? आपल्या 4ही मुलींना घेऊन त्या तिथून निघाल्या. दूर एका रस्त्यावरती किनारी असलेल्या झाडाखाली बसल्या. तेव्हा सर्वात लहान मुलगी रडू लागली, आई आता आपण कुठे जाणार, कुठे राहणार? आपल्याला या झाडाखाली राहायला लागणार का? मुलीचं बोलणं ऐकून आशाताईनं आपल्या 4ही मुलींना आपल्या गळ्याशी लावलं आणि त्यांना हिंमत देऊ लागल्या. त्या म्हणाल्या, नाही बाळा, एक दिवस आपलं स्वतःचं घर असणार. आपणही आपल्या घरामध्ये सुखाने राहणार. सगळ्या सुखसुविधा असणार आपल्याजवळ, पण कशाची कमी नसणार. फक्त काही दिवस हे संकट आहे, आपल्याला हे दूर करायचं आहे. आत्ता आपले वाईट दिवस चालू आहेत. देव आपली परीक्षा घेतो आहे. म्हणून तर 9 महिने अगोदर तुझे बाबा आपल्याला सोडून निघून गेले आणि तुझ्या दादाने पण आपल्याला सोडून दिलं. पण ही वेळ निघून जाईल आणि एक दिवस आपली पण वेळ येईल. अशा प्रकारे आशाताई आपल्या मुलींना हिंमत देत होत्या. आशाताईंच्या या ध्येयामुळे त्यांची मोठी मुलगी खूप धाडसी मुलगी होती. संध्याकाळ होताच सर्वांना खूप भूक लागू लागली. आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. जेव्हापासून ते आपल्या दादाजवळ शहरात आले होते तेव्हापासून दादा त्यांना बाहेर कुठे घेऊन गेला नव्हता. त्यामुळे त्यांची त्या शहरात कोणाशीही ओळख नव्हती. तेव्हा
त्यांना जवळच असलेल्या एका मंदिराच्या घंटेचा आवाज ऐकू आला. आशाताई म्हणाल्या, आपण त्या आवाजाच्या दिशेनं जाऊया. कदाचित तिथे एक मंदिर असेल आणि आपल्याला काहीतरी खायला मिळेल. आशाताई आपल्या मुलींना घेऊन मंदिराच्या दिशेनं निघाल्या. मंदिरामध्ये देवाच्या कृपेनं भंडाऱ्याचं आयोजन होतं. आशाताई आपल्या मुलींबरोबर महाप्रसाद घेऊन खाऊ लागल्या. देवाचे आभार मानताना त्या म्हणाल्या, आज मला तुझ्यावर विश्वास बसू लागला आहे. तू कुणालाही उपाशी पोटी झोपू देत नाहीस. सर्वांनी मंदिरात प्रसाद खाऊन 2-3 दिवस घालवले. पण मग आशाताई आपल्या मुलींना म्हणाल्या, आपण असं जास्त दिवस राहू शकत नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपल्यासाठी काम शोधावं लागेल. तेव्हाच आपण थोडेफार पैसे कमवू शकतो आणि आपल्यासाठी एखादं घर घेऊ शकतो. कष्ट करूनच 2 वेळेचं जेवण करू शकतो. पण आई, आपल्याजवळ 1 रुपयाही नाही आणि पैशाशिवाय आपण काहीच करू शकणार नाही, त्यांची मोठी मुलगी म्हणाली. आशाताईनं आपल्या कानातले छोट्या कुड्या काढून तिच्या हातामध्ये ठेवल्या. आपण या सोन्याच्या कुड्या विकूया. पण आई, आपल्याला हे पण माहीत नाही की आपण ह्या कुड्या विकणार कुठे. तेव्हा त्यांना मंदिराच्या पायऱ्यांवर एक शेठ आणि शेठानी उतरताना दिसले. आशाताई त्यांच्याजवळ जाऊन हात जोडून म्हणाल्या, तुम्ही मला खूप धनी व्यक्ती दिसत आहात. मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही माझ्या या सोन्याच्या कुड्या घ्या. या खरं सोन्याच्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला तपासून बघू शकता आणि याबद्दल तुम्हाला जेवढी रक्कम योग्य वाटेल तेवढी मला द्या, कारण आत्ता मला पैशांची खूप गरज आहे. तो शेठ आणि शेठानी खूपच भले लोक होते. त्यांनी विचारलं, तुम्ही ह्या सोन्याच्या कुड्या का विकत आहात? आशाताई म्हणाल्या, माझी मजबुरी आहे आणि जबाबदारी आहे म्हणून विकत आहे. एवढं बोलता बोलता आशाताईंचे डोळे पाण्याने भरले. शेठने विचारले, कुठे आहेत तुमच्या मुली? आशाताईनं मंदिराच्या पायरीवर बसलेल्या आपल्या 4ही मुलींच्या दिशेनं इशारा केला. शेठ म्हणाले, तुम्ही या पैशांचं काय करणार? या पैशांवर तर काही दिवसांचाच खर्च भागेल. आशाताई म्हणाल्या, मी या पैशांपासून एक भाजी विकण्यासाठी हातगाडी विकत घेईन आणि माझ्या मुलींबरोबर भाजी विकण्याचं काम करेन. शेठ आणि शेठानी आशाताईंची मजबुरी चांगल्या प्रकारे समजत होते. बिचारी 4ही मुलींना घेऊन कुठे जाणार? त्यामुळे ते शेठ कुड्या विकत घेण्यासाठी तयार झाले. त्या बदल्यात त्यांनी आशाताईला 20,000 रुपये दिले. 2 दिवसानंतर पुन्हा शेठ आणि शेठानी मंदिरात आले तर त्यांनी पाहिलं की आशाताई मंदिराच्या बाहेर भाजीचा हातगाडा लावून आपल्या मुलींबरोबर भाजी विकत होत्या. आशाताईंचा प्रामाणिकपणा पाहून शेठानी आशाताईकडे गेली. त्यांना पाहताच आशाताई म्हणाल्या, तुम्हाला कोणती भाजी हवी आहे? तुम्ही माझ्यावर आणि माझ्या मुलींवर खूप उपकार केले आहेत. असं म्हणून आशाताई एका पिशवीमध्ये भाजी भरून ती शेठानीला देऊ लागली. तेव्हा शेठ म्हणाले, नाही नाही, आम्ही भाजी घेण्यासाठी आलो नाही, तर तुम्हाला काही विचारण्यासाठी आलो आहोत. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर तुम्ही तुमच्या मुलींना घेऊन माझ्या घरी राहायला येऊ शकता. खरं सांगायचं तर आम्ही पती पत्नी एका मोठ्या घरामध्ये एकटेच राहतो. आम्हाला मुलबाळ नाही. लग्नाला पूर्ण 30 वर्ष झाली आहेत. रिकामे घर खायला उठतं. घरामध्ये पैशाची कमी नाही, पण घरात ना बोलायला कोणी आहे ना आपलं म्हणायला कोणी आहे. तुम्हाला आमची गरज आहे आणि आम्हाला तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांची गरज आहे. आशाताई म्हणाल्या, साहेब, मी काहीही काम न करता तुमच्या घरात येऊन फुकट राहू शकत नाही. जर तुमच्या घरामध्ये काही काम असेल आणि तुम्ही मला त्या कामाच्या बदल्यात पैसे देणार असाल तर आम्ही तुमच्या घरी नक्कीच येऊ. हे ऐकून शेठ आणि शेठानी आनंदी झाले. ते खरंच आशाताई आणि त्यांच्या मुली खूप प्रामाणिक आहेत आणि स्वाभिमानी आहेत हे त्यांना पटले. ते म्हणाले, माझं घर खूप मोठं आहे आणि भरपूर कामही आहे. आमचा आचारी काम सोडून निघून गेला आहे
जर तुम्ही जेवण बनवायचं आणि साफसफाई करण्याचं काम करू शकत असाल तर आमच्या घरी येऊन राहू शकता. खूप विचार केल्यानंतर आशाताई आपल्या मुलींना विचारू लागल्या. त्यांची मोठी मुलगी म्हणाली, आई, आपल्याला काम पण मिळत आहे आणि राहायला जागाही भेटत आहे. त्यामुळे आपण शेठच्या घरी राहायला गेलं तर चांगलं होईल. मुलींचे विचार विनिमय केल्यानंतर आशाताई शेठला म्हणाल्या, ठीक आहे शेठजी, आज तर नाही पण उद्यापासून आम्ही तुमच्या घरी येऊ. तुम्ही सांगा आम्हाला कुठे यावं लागेल. शेठ म्हणाले, ठीक आहे, उद्या मी स्वतः तुम्हाला घ्यायला येतो. एवढं म्हणून शेठ आणि शेठाणी तिथून निघून गेले. शेठ गेल्यानंतर त्यांची सुनबाई मंदिरातून बाहेर आली. तिची नजर आशाताई आणि भाजी विकत असलेल्या त्यांच्या हातगाड्यावर गेली. सासू भाजी विकत असलेली पाहून सून हसून म्हणाली, मी म्हणाले होते ना, तुम्हाला लोकांची हीच लायकी आहे. तुम्ही लोकांच्या घरी झाडू फरशी करणार तर कुणाच्या घरी भांडी घासण्याचं काम करणार. पण मला वाटलं नव्हतं की रस्त्यावर बसून भाजी विकावी लागेल आणि तुम्हाला भाजी विकण्यासाठी हे शहर मिळालं होतं का? थोडा तरी आमच्याबद्दल विचार करायचा होता. त्यावेळी आशाताई म्हणाल्या, आज मला रस्त्यावर बसून भाजी विकायला लागत आहे. याला जबाबदार तुम्ही दोघं आहात. कारण तुम्ही दोघांच्या सांगण्यावरून मी माझ्या गावातलं घर आणि जमीन विकून टाकली. पण शहरात आल्यानंतर मुलगा एवढा स्वार्थी निघेल हे माहीत नव्हतं. गावात जर माझं घर आणि जमीन असती तर आम्ही गावीच निघून गेलो असतो. पण तुम्ही दोघांनी आम्हाला रस्त्यावर आणलं, आमचं सगळं हिसकावून घेतलं. पण हे दिवस नक्कीच बदलतील. आज तू माझ्या मुलींची चेष्टा करत आहेस, पण एक दिवस माझ्या मुली स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवतील. तेव्हा सून हसत म्हणाली, म्हातारे, काय मस्करी करतेस? रस्त्यावर भाजी विकून तुझ्या मुली माझी बरोबरी करू शकणार नाहीत. बाजूला हो इथून. असं म्हणून तिने सगळी भाजी फेकून दिली. तिथे आशाताईचा मुलगा बाजूला उभा राहून सगळं बघत होता, पण काहीही बोलला नाही. भाजी फेकून मुलगा आणि सून गाडीत बसून घरी निघून गेले. आशाताई आणि त्यांच्या चारही मुलींच्या डोळ्यात पाणी नव्हतं, मात्र त्यांच्या मनात एकच उमेद आली होती, काहीही करून खूप सारा पैसा कमवायचा आहे आणि दादा आणि वहिनीला त्यांची लायकी दाखवायची आहे. मग त्यासाठी दिवस रात्र कष्ट करावे लागले तरी चालेल. आम्ही चारही बहिणी कष्ट करू, पण आपल्या आईची मान कधीच वाकू देणार नाही. आई, तू काळजी करू नकोस, मोठी मुलगी म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आशाताई आपल्या मुलींबरोबर मंदिराजवळ बसल्या होत्या. तेव्हा शेठ आणि शेठाणी आपली कार घेऊन त्यांना घेण्यासाठी आले. पहिल्यांदा सर्वांनी देवाचे दर्शन घेतले. मग सर्वजण गाडीमध्ये बसून शेठच्या घरी गेले. खरंच घर खूप मोठं होतं, पण घरामध्ये राहणारे फक्त 2च लोक होते. बाहेरच्या बाजूला स्वयंपाकघर बनवलं होतं. आशाताई तिथे आपल्या चारही मुलींबरोबर राहू लागल्या. एक दिवस शेठाणी तिथे आली. त्यांनी पाहिलं की आशाताईच्या दोन्ही मोठ्या मुली घरातलं सगळं काम झाल्यानंतर काहीतरी वाचत होत्या. शेठाणीनं विचारलं, काय करत आहे बाळा? काही नाही, ही माझी जुनी पुस्तकं आहेत. अभ्यासाची खूप आवड आहे, पण मध्येच शाळा सुटली म्हणून माझी जुनी पुस्तकं वाचून मन हलकं करत आहे. खरंच तुला अभ्यासाची आवड आहे, मग आम्हाला अगोदर का नाही सांगितलं? शेठाणीनं विचारलं. उद्या तुझं एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊया. तुम्हा चौघींचं शिक्षण पूर्ण करूया. मग तुम्ही आरामात अभ्यास करा. शेठाणीचं बोलणं ऐकून चौघीजणी आनंदानं नाचू लागल्या. लवकरच शेठ आणि शेठाणीने त्यांचं ॲडमिशन केलं. घरातली सगळी कामं संपल्यानंतर आशाताईंच्या चारही मुली मन लावून अभ्यास करू लागल्या. मोठ्या लेकीला LLB करण्याचं स्वप्न होतं आणि लवकरच चारही बहिणींनी आपापले स्वप्न पूर्ण केले. दुसऱ्या क्रमांकाची मुलगी पोलीस विभागात भरती झाली, तर तिसरी UPSCच्या तयारीत होती आणि चौथी देखील एक चांगली प्रोफेसर बनली. अशा पद्धतीने 10 वर्ष निघून गेली. या 10 वर्षात
आशाताईंच्या आयुष्यात आनंदाची लहर वाहत होती. मात्र दुसरीकडे त्यांच्या मुलाच्या सुनेच्या आयुष्यात खूप बदल झाले होते. त्यांच्या सुनबाईचे वडील, ज्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्टनर होता, हार्ट अटॅकमुळे मृत्यूला सामोरे गेले. त्यामुळे सगळ्या बिझनेसचा भार मयूरच्या खांद्यावर आला. तो बिझनेसमध्ये पार्टनर होता, पण बिझनेस चालवण्यात त्याला काहीही माहिती नव्हती. कधीच त्यानं शिकण्याचा प्रयत्न केला नव्हता. तो फक्त आपल्या सासऱ्यांची मदत करायचा. हळूहळू त्याच्या व्यवसायात त्याला तोटा होऊ लागला. आता त्याच्याजवळ कोणताही कामधंदा नव्हता. तो इकडे तिकडे भटकून काम शोधत होता. तेव्हा एक दिवस त्याची नजर आपल्या मोठ्या बहिणीवर पडली. ती एका गाडीत बसून जात होती. तो आपल्या गाडीवरनं तिचा पाठलाग करू लागला आणि तिच्या घरापर्यंत पोचला. ती गाडीतून उतरून आपल्या घरात गेली. तिचा भाऊ बाहेर उभा राहून त्या घराला बघतच राहिला आणि दबक्या पावलाने परत आपल्या घरी निघून गेला. घरी येताच त्याने सर्वात पहिल्यांदा आपल्या बायकोला ही सगळी घटना सांगितली की त्याची आई आणि 4ही बहिणी आपल्यापेक्षा खूप पुढे गेल्या आहेत. आज त्यांच्याकडे गाडी, बंगला सगळं काही आहे. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. एवढं ऐकून त्याच्या पत्नीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मयूरला ती म्हणू लागली, तू जा आणि तुझ्या आईकडे मदतीसाठी मागणी कर. तू तर त्यांचा मुलगा आहेस, त्यामुळे त्या तुझी नक्कीच मदत करतील. माझ्या वडिलांच्या व्यवसायाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी त्यांच्यापुढे हात पसर. तेव्हा मयूर म्हणाला, मी असं कसं करू शकतो? आपण तर त्यांना या घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं. आता कोणत्या तोंडानं मी त्यांच्याजवळ जाऊ? का आज तुझ्या आईजवळ एवढा पैसा आहे, मग ती आपल्या मुलाची मदत करणार नाही का? तू त्यांचा मुलगा आहेस. तू रडताना, गया करताना पाहून त्या नक्कीच तुझी मदत करतील. त्यांचं मन व्याकुळ होईल. चल, त्या म्हातारीच्या बंगल्याला आणि गाडीला बघूया. असं म्हणून त्याची पत्नी आपल्या नवऱ्याच्या गाडीवर बसून आशाताईंच्या घराजवळ पोचली. गाडी थांबल्यावरती तिनं घर पाहून मयूरला म्हटलं, हे तुझ्या आईचं घर आहे? एवढं मोठं घर आणि गाडी पाहून ती म्हणू लागली, भाजी विकणाऱ्या म्हातारीनं एवढं मोठं घर कसं विकत घेतलं? नक्कीच या लोकांची कोणीतरी मदत केली असणार. 2 वेळा खायलासुद्धा मिळत नव्हतं. तेव्हा मयूर म्हणाला, तू आत येणार नाहीस का, की घराला बाहेरूनच बघत बसणार आहेस? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर खोटं रडावं लागलं तरी रड. असं म्हणून दोघं नवरा बायको दाराची बेल वाजवू लागले. आशाताईंनी दरवाजा उघडला. त्यांच्यासमोर आशाताईंना पाहून दोघांच्याही चेहऱ्याचा रंग बदलला. कारण त्या त्यांच्याजवळ राहत होत्या तेव्हा त्या एकदम बारीक साध्या कॉटनच्या साड्या घालत होत्या, पण आज त्यांनी सिल्कची साडी घातलेली होती आणि तब्येतीने चांगल्या दिसत होत्या. गळ्यात सोन्याची चैन, हातात घड्याळ, हे सगळं पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. आशाताईनं आपल्या मुलाला आणि सुनेला पाहून म्हणाल्या, बोला. तेव्हा मयूर आणि त्याच्या पत्नीनं आशाताईंच्या पायावर पडून म्हणाले, आई, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही तुमच्याबरोबर चांगलं केलं नाही. डोळ्यात पाणी आणून त्याच्या पत्नीने म्हटलं, तुमच्या मुलाला आणि सुनेला माफ करा. आम्ही खूप संकटात आहोत. त्यावेळी त्याची बहीण आतून आली आणि म्हणाली, अच्छा वहिनी, जेव्हा तुम्ही लोकांनी आम्हाला घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं तेव्हा आम्ही पण संकटात होतो. तुम्हाला एकदाही विचार करता आला नाही. आम्ही कुठे जाणार, काय करणार? तुम्हाला तर तुमच्या पैशावर खूप गर्व होता. आज तो सर्व गर्व कुठे गेला? आणि तो पैसा, आणि आज तुम्ही आमच्या पुढे हात पसरत आहात. आशाताईंनी हसून म्हटलं, तू जेव्हा आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा मी म्हणाले होते ना की वेळ सर्वांची एकसारखी राहत नाही. एक दिवस माझ्या मुली तुझ्याबरोबर उभ्या राहून दाखवतील आणि आज माझ्या 4ही मुली तुझ्यापेक्षा खूप पुढे गेल्या आहेत. तुला
तुझ्या पैशाचा आणि तुझ्या स्टेटसवर खूप गर्व होता. पण बघ, आज सगळ्या शहरात माझ्या मुलींची चर्चा आहे. जेव्हा लोक म्हणतात की आशाताईंची एक मुलगी वकील बनली आहे, एक पोलीस ऑफिसर, तिसरी UPSC आणि चौथी प्रोफेसर, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. तेव्हा मयूर म्हणाला, म्हणूनच तुझ्यामध्ये एवढा गर्व आला आहे. आई, त्या चौघी तुझ्या मुली आहेत, पण मी तर तुझा मुलगा आहे. आज तुझ्या मुलाला तुझी गरज आहे. मग तू त्यांची मदत करणार नाहीस का? आशाताई म्हणाल्या, कसली मदत? कोणती मदत? तुझ्यासारखा मुलगा असल्यापेक्षा चांगला आहे की मला अजून एक मुलगी झाली असती. मला नको तुझ्यासारखा स्वार्थी आणि लोभी मुलगा, ज्याला पैशाशिवाय काहीच दिसत नाही. तू कधी मुलगा असल्याचं कर्तव्य पूर्ण केलं नाहीस आणि मला मुलाचं ज्ञान देत आहेस. मी तुझ्यापेक्षा किती केलं याची लिस्ट जर काढली तर तू मोजत बसशील. एक आई भाजी विकत होती, तरी देखील तुला तिची दया आली नाही. कधी काळजी केली नाहीस की आईला घरातून बाहेर काढलं. पण आता आई काय करेल? माझ्या बहिणी काय खातील? या अनोळखी शहरामध्ये कुठे राहतील? तू जेव्हा तुझ्या आई आणि बहिणीबद्दल विचार केला नाहीस, तर आज तू माझ्याकडे कोणत्या प्रकारची अपेक्षा करून आला आहेस? आशाताई आपल्या सुनेकडे पाहून म्हणाल्या, सुनबाई, देवासाठी पैशावर कधीही गर्व करू नकोस, कारण देवासमोर कुणाचाही गर्व टिकत नाही. पैसा तर हाताचा मळ आहे, आज आहे उद्या नाही, पण तू जे पेरलं आहेस तेच उगवलं आहे. असं बोलून आशाताईंनी दरवाजा बंद केला. आता मयूर आपल्या कर्मावर रडू लागला. तो आपल्या बायकोला खरी खोटी ऐकवू लागला की कदाचित त्यानं तिचं बोलणं ऐकलं नसतं तर आज त्याची आई त्याला तिचा मुलगा मानत असती. आशाताई आता त्याला आपल्या मुलगा असल्याचं दुःख व्यक्त करत आहेत. एका मुलासाठी यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट काय असू शकते की त्याची आई त्याला आपला मुलगा मानण्यास आता तयार नाही.